जय महाराष्ट्र। फोडाफोडीच्या राजकारणाने महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या स्तराला गेलेलं आहे हे संपूर्ण देशाने बघितलेलं आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी जाणून बुजून पुढे ढकलली जात आहे। जवळपास या निर्णयाचा काय निकाल लागणार हा सर्वांना अपेक्षित असतानाच तारीखवर तारीख पुढे जात आहेत। तर उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वेगवेगळे डावपेच टाकले, मात्र ठाकरे कुठेही अडकताना दिसत नाहीयेत। ठाकरेंची शिवसेना ही पुन्हा एकदा त्याच जोमाने पुढे जाताना दिसत आहे। अनेक आमदार खासदार सोडून गेले, मात्र कडवट शिवसैनिकांनी लोकसभेला दाखवलेला भारतीय जनता पक्षाला हिसका तो मात्र एक वेगळाच होता आणि याचीच प्रचिती घेता आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचे नेतेसुद्धा ठाकरेंच्या सेनेमध्ये पुन्हा एकदा प्रवेश करायला उत्सुक आहेत। त्याचबरोबर शिंदे गटात असलेले जवळपास असे 8 आमदार आहेत की त्यांनी ठाकरेंवरती आतापर्यंत टीका केलेली नाही। हेच आमदार पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेमध्ये परतण्याची एक इच्छा व्यक्त केलेली आहे। तर दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेला मिळालेल्या नव्या सर्वेनुसार जवळपास 75 ते 80 जागा ह्या अनुकूल आहेत निवडून येण्यासाठी। त्यामुळे ठाकरे संपतील आणि ठाकरेंना आपण राजकारणातून बाद करू ही जी भाजपची खेळी होती ती मात्र आता उघडी पडताना दिसत आहे। एकीकडे ठाकरेंना दिलेला शब्द त्याने फिरवला आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली। अजित पवारांच्या माध्यमातून शरद पवारांना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला, पण पवार हे जुमानताना दिसत नाहीत। पवार कामाला लागले आणि भाजपला मात्र धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झाली। पिंपरी चिंचवड नंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये मराठवाड्यातील अनेक नेते येण्यास उत्सुक आहेत। तर मुंबईमधून नवी मुंबईमधून अनेक नगरसेवक पुन्हा एकदा गेलेले ठाकरेंकडे येण्यासाठी तयारी करत आहेत। येणारी विधानसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे आणि ठाकरे बाजी मारताना दिसत आहेत। जवळपास 75 ते 80 जागा आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला घवघवीत यश, तर शिंदे गटाला केवळ या ठिकाणी 13 ते 17 जागा दाखवण्यात आलेल्या आहेत। अजित पवारांनाही कमी प्रमाणात जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। आपल्याला काय वाटतं कमेंट करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।